पेपर नंबर 14 वैकसिक मानसशास्त्र। तर या पेपरची सुरुवात आज आपण करणार आहोत। या पेपरमध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचे आहेत। त्यातला जो पहिला टॉपिक आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव आहे जीवनकाल विकासाची ओळख, म्हणजेच ॲन इंट्रोडक्शन टू लाईफ स्पॅन डेव्हलपमेंट। तर हे जे वैकसिक मानसशास्त्र आहे, या वैकसिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीचा जो जन्मपूर्व विकास आहे, त्या जन्मपूर्व विकासापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा जो विकास आहे, या विकासाच्या सर्व टप्प्यांचा अभ्यास या वैकसिक मानसशास्त्रामध्ये केला जातो आहे। या सिलेबसमध्ये आपल्याला 3 टॉपिक बघायचे आहेत। यामध्ये जन्मपूर्व अवस्थेमधला विकास जो आहे तो बघायचा आहे, त्याचबरोबरीनं बाल्यावस्थेमधला जो विकास आहे तो देखील इथं बघायचा आहे, आणि त्याचबरोबरीनं तिसऱ्या टॉपिकमध्ये किशोरावस्थेमधील जो विकास आहे तर तो देखील इथं बघायचा आहे। ठीक आहे, तर आज आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करूया। टॉपिकचं नाव आहे जीवनकाल विकासाची ओळख। जीवनकाल विकासामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचा अंतर्भाव होतो। यामध्ये गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंतच्या विविध स्थित्यंतरांचा, कार्यप्रणालींचा, शारीरिक, मानसिक व भावनिक वैकसिक स्थितीमध्ये होणारे बदल या सगळ्यांचा समावेश यामध्ये होतो। ठीक आहे, तर यातला जो पहिला मुद्दा आज बघायचा आहे आपल्याला तो म्हणजे जीवनकाल विकास अभिमुखता, म्हणजेच ॲन ओरिएंटेशन टू लाईफ स्पॅन डेव्हलपमेंट। एखादा नवजात तुमचे बोट अतिशय घट्ट कसे पकडू शकतो याविषयी तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का? शालेयपूर्व अवस्थेमधील मूल घरी सुरेख चित्र काढते याची नवलाई तुम्हाला कधी वाटते का? तारुण्यावस्थेत पदार्पण करणारा किशोर पार्टीस कोणाला बोलवायचे याचा निर्णय घेतो किंवा संगीत डाउनलोड करून घेण्याविषयीचे नैतिक मुद्दे तपासतो। मध्यमवयीन राजकारणी स्मृतीच्या जोरावर सफाईदारपणे अत्यंत प्रभावी कसे भाषण देऊ शकतो, आणि 80 वर्षाच्या आजोबा 40 वर्षांच्या वडिलांप्रमाणे वर्तन करताना पाहून तुम्हाला थक्क व्हायला होते का? तर हे सगळे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आपल्याला निर्माण ज्यावेळेला होतात आणि याची उत्तर आपण ज्यावेळेला शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ह्या ज्या वैकसिक अवस्थेमधले जी स्थित्यंतरं आहेत किंवा वैकसिक अवस्थेमधले जे बदल आहेत ते बदल इथं पाहणं गरजेचं आहे। आणि जेव्हा आपल्याला ह्या विकासाच्या अवस्थेमधले होणारे जे बदल आहेत ते एकदा आपल्याला समजले तर मग या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत, ही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला सोपं जाणार आहे। ठीक आहे, त्यामुळं हे जे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांच्या अनुषंगानं ज्या वैकसिक अवस्था आहेत आणि वैकसिक अवस्थेमधील जी स्थित्यंतरं आहेत, जे बदल आहेत ते आपण इथं बघूया। तत्पूर्वी सुरुवातीला आपण जीवनकाल विकासाची जी व्याख्या आहे ती व्याख्या इथं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे। मग आता जीवनकाल विकास म्हणजे काय? तर संपूर्ण जीवनकालादरम्यान घडणाऱ्या बदलांचा, वाढीच्या आकृतिबंधाचा, वर्तनातील स्थिरतेचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच जीवनकाल विकास होय। जीवनकाल विकासाची व्याख्या कशी केलेली आहे? संपूर्ण जीवनकालादरम्यान घडणाऱ्या बदलांचा, वाढीच्या आकृतिबंधाचा, वर्तनातील स्थिरतेचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच काय? तर जीवनकाल विकास होय। वाढीच्या, बदलाच्या आणि स्थिरतेच्या अभ्यासाकरिता जीवनकाल विकास हा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अंगीकार करते। लक्षात, म्हणजेच जीवनकाळामध्ये जी वाढ होते, जे बदल होतात आणि त्याचबरोबरीने काही गोष्टींमध्ये जी स्थिरता निर्माण होते, तर या सगळ्यांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी जीवनकाल विकास ही संज्ञा जी आहे किंवा ही संकल्पना वापरलेली आहे। इतर शास्त्रीय शाखांमधील संशोधकांप्रमाणे जीवनकाल विकास अभ्यासक मानवी विकासाबाबत शास्त्रीय पद्धतींचा वापर करून त्याचे स्वरूप व प्रक्रिया समजून घेण्याकरता गृहीतकांची तपासणी करतात। याकरिता विकासविषयक सिद्धांताची निर्मिती करणे, त्याकरिता सैद्धांतिक तसेच शास्त्रीय पद्धतींचा वापर देखील ते करतात। जीवनकाल विकास हा मानवी विकासावर लक्ष केंद्रित करतो। जीवनकाल विकास हा जो आहे तो मानवी विकासावर लक्ष केंद्रित करतो। यामध्ये व्यक्तीच्या वाढीचा व बदलाचा अभ्यास केला जातो, म्हणजे व्यक्तीची वाढ कशी होते त्याचबरोबर त्याच्यामध्ये कसे बदल होतात याचा सगळा अभ्यास ह्या जीवनकाल विकासामध्ये केला जातो। काही विकासाची वैश्विक तत्त्वे समजून घेतात, तर काही जण विकासावर सांस्कृतिक, वांशिक आणि मानववंश विषयक भेदाचा किंवा ह्या घटकांचा
काय परिणाम होतो यावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे या जीवनकाल विकासामध्ये जे काम करणारे जे संशोधक आहेत, जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत, ते वेगवेगळ्या घटकांवर भर देतात असं इथं आपल्याला दिसून येईल. काहीजण व्यक्तींची अद्वितीय वैशिष्ट्य, तिचे गुणविशेष आणि तिची वैशिष्ट्य ज्याच्या परिणामस्वरूपी व्यक्तिभेद निर्माण होतात तर यावर भर देताना दिसतात. एखाद्या व्यक्तीस इतरांहून वेगळे करतात हे समजून घेण्याकडे लक्ष पुरवतात. म्हणजे काहीजण काय करतात की व्यक्ती जी आहे ती व्यक्तिभिन्नता कशा आहे आणि ती कशामुळे निर्माण होते तर यावर देखील लक्ष केंद्रित करतात. तथापि सर्व वैकासिक तज्ज्ञ हे विकासाला संपूर्ण जीवनकाळादरम्यान सतत घडणाऱ्या प्रक्रियेच्या रूपात पाहतात. म्हणजे हा जीवनकाल विकास जो आहे आणि यामध्ये होणारे जे बदल आहेत, जे स्थित्यंतर आहेत, ही आयुष्यभर होत राहतात. त्याच्या जन्मापासून किंवा जन्मपूर्व अवस्थेपासूनच त्याच्या मृत्यूपर्यंत काय होतात तर ही स्थित्यंतर, हे बदल होत असतात. आणि ही जी सतत घडणारी जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच हे वैकासिक तज्ज्ञ काय म्हणतात, जीवनकाल विकास असं म्हणतात, असं आपल्याला म्हणता येईल. व्यक्ती तिच्या जीवनादरम्यान कशी बदलते आणि वाढते त्या पद्धतींवर, तसेच व्यक्तीच्या जीवनामधील स्थिरता यावर वैकासिक तज्ज्ञ अधिक लक्ष देतात. व्यक्ती कोणत्या क्षेत्रात, कोणत्या कालावधीमध्ये व्यक्तीमध्ये बदल आणि वाढ दाखवते याविषयी ते विचारणा करतात. त्यांच्या पूर्वीच्या वर्तनाशी कधी व कसे सातत्य व सलगता प्राप्त होते याचाही ते विचार करतात. व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक घटनेदरम्यान विकासाची प्रक्रिया सतत घडते असे वैकासिक तज्ज्ञ मानतात. म्हणजेच व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक घटनेदरम्यान त्याची विकासाची जी प्रक्रिया आहे ती विकासाची प्रक्रिया सातत्याने चालू असते असं वैकासिक तज्ज्ञांना वाटतं. गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत व्यक्ती काही मार्गांनी किंवा काही दिशेंनी विकसित होते व बदलते, तर इतर बाबतीत त्याचे वर्तन स्थिर राहते. म्हणजेच काय की व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत व्यक्ती काही बाबतीमध्ये त्यांचा बदल होतो, तर काही बाबतींमध्ये त्यांच्या स्थिरता प्राप्त झालेली असते असं देखील आपल्याला इथं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर आता दुसरा जो मुद्दा यामध्ये आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जीवनकाल विकास क्षेत्राची व्याप्ती. आता आपण बघितलं जीवनकाल विकास म्हणजे काय, त्याची व्याख्या कशी केली जाते आणि या जीवनकाल विकासादरम्यान संशोधक तज्ज्ञ जे आहेत ते संशोधक तज्ज्ञ कोणत्या घटकांवर भर देतात ते आपण बघितलेलं आहे. आता बघायचं आपल्याला जीवनकाल विकास क्षेत्राची व्याप्ती, म्हणजे हे क्षेत्र किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे. जीवनकाल विकास क्षेत्राची व्याप्ती विस्तृत आहे. यामध्ये विविध क्षेत्रांचा अंतर्भाव होतो. म्हणजे हा जीवनकाल विकास जो आहे हा व्यक्तीचा विकास जो आहे तो वेगवेगळ्या अंगाने होत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रात होत असतो आणि त्यामुळे ह्याचं जे क्षेत्र आहे हे व्याप्ती जी आहे ती व्याप्ती खूप मोठी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये पहिला जो मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे जीवनकाल विकासामधील विषय क्षेत्रे. म्हणजेच काय की जीवनकाल विकासाचा ज्यावेळेला अभ्यास केला जातो त्यावेळेला कुठल्या कुठल्या क्षेत्रांचा अभ्यास केला जातो, कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो ते आपल्याला इथं बघायचं आहे, किंवा कुठल्या कुठल्या घटकांचा या जीवनकाल विकासामध्ये समावेश केला जातो ते इथं आपल्याला बघायचं आहे. ती क्षेत्र बघायचे आहेत, ते घटक बघायचे आहेत. जीवन कालावधी विकासामधील विशिष्ट विषय क्षेत्रे. काही वैकासिक तज्ज्ञ शारीरिक विकासावर लक्ष देतात. म्हणजे शारीरिक विकास ह्यातला एक महत्त्वाचा क्षेत्र आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. शरीराची म्हणजेच मेंदू, मज्जासंस्था, स्नायू आणि इंद्रिये यांची घडण तसेच वर्तनाच्या निर्धारणाकरिता अन्नपदार्थाची, तहानेची, झोपेची गरज याची पूर्ती कशी होते याची तपासणी शारीरिक विकासामध्ये तज्ज्ञ करतात. उदाहरणार्थ एखादा तज्ज्ञ मुलांमधील कुपोषणाचा प्रभाव तपासतो, तर एखादा प्रौढावस्थेदरम्यान खेळाडूच्या शारीरिक निष्पादनातील जी घट आहे त्या घटीचा अभ्यास करतो. आलं लक्षात. म्हणजेच काय की वेगवेगळे तज्ज्ञ ह्या शारीरिक विकासामधल्या वेगवेगळ्या घटकांवर लक्ष केंद्रित करतात. यामध्ये महत्त्वाचं काय की मेंदू, मज्जासंस्था, स्नायू आणि इंद्रिय यांची जी घडण आहे, जडणघडण जे आहे किंवा यांची वाढ आणि विकास कसा होतो तर यावर इथं या शारीरिक विकासामध्ये भर दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या विकासाचा जो क्षेत्र आहे, दुसरा जो विषय आहे तो म्हणजे बोधनिक विकास. तर काही वैकासिक तज्ज्ञ हे बोधनिक विकासाकडे लक्ष पुरवतात. व्यक्तीच्या वर्तनावर बौद्धिक क्षमतांमधील वाढ आणि बदलाचा कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास बोधनिक विकासामध्ये केला जातो. बोधनिक विकास करते अध्ययन, स्मृती, समस्या समाधान किंवा समस्या सोडवणे याची जी कौशल्य आहे ती कौशल्य आणि बुद्धिमत्ता याची तपासणी करतात. उदाहरणार्थ
आयुष्यादरम्यान समस्या समाधान कौशल्यांमध्ये कसा बदल होतो, म्हणजेच लहान मुलं ज्या वेळेला असतात त्यावेळेला ती समस्या कशी सोडवतात, त्यानंतर ती जसजशी मोठी होत जातील तसतशी त्यांच्या समस्या समाधान करण्यामध्ये किंवा समस्या सोडवण्याच्या कौशल्यामध्ये कशा बदल होत जातो, तर याचा देखील इथं अभ्यास केला जातो. किंवा शैक्षणिक यश आणि अपयशाच्या स्पष्टीकरणामध्ये सांस्कृतिक बदलाचा प्रभाव बोधनिक वैकसिक तज्ज्ञ अभ्यासतात. म्हणजे शैक्षणिक यशाचा किंवा अपयशाचा जो अर्थ आहे तो अर्थ वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकानुसार किंवा वेगवेगळ्या संस्कृतीनुसार कसा बदलतो, तर याचा देखील अभ्यास हे बोधनिक वैकसिक तज्ज्ञ करताना आपल्याला दिसतात. जीवनाच्या पूर्वार्धातील आघातजन्य घटना जीवनाच्या नंतरच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने अनुभवतात यामध्ये सुद्धा बोधनिक वैकसिक तज्ज्ञांना रुची आहे. म्हणजे सुरुवातीचे जे कालखंड आहे त्या सुरुवातीच्या किंवा बाल्यावस्थेमध्ये जर एखादी आघातजन्य घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडली असेल तर त्याचा परिणाम म्हणून पुढच्या काळात किंवा प्रौढावस्थेमध्ये त्याचा जो परिणाम आहे तो काय होतो किंवा त्यामुळं त्याच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडतो, तर याचा देखील अभ्यास हे बोधनिक वैकसिक तज्ज्ञ करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर ह्यातलं जे दुसरं क्षेत्र आहे, पुढचं जे क्षेत्र आहे किंवा विषय आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास. मग वैकसिक तज्ज्ञ जे आहेत हे वैकसिक तज्ज्ञ व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकासावर देखील लक्ष देतात किंवा लक्ष केंद्रित करतात. जीवन कालावधी दरम्यान एका व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीहून वेगळे किंवा भिन्न करणाऱ्या टिकाऊ गुणविशेषांमधील स्थिरतेचा आणि बदलाचा अभ्यास व्यक्तिमत्व विकासामध्ये केला जातो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व वेगळं असतं आणि मग एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळे करणारी कुठली व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत ह्या व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा अभ्यास हे वैकसिक तज्ज्ञ जे आहेत ते करताना आपल्याला दिसतात. आलं लक्षात. तसेच आयुष्यादरम्यान किंवा जीवनादरम्यान व्यक्तीच्या इतरांप्रतीच्या आंतरक्रिया सामाजिक नातेसंबंध कशा पद्धतीने विकसित होतात, बदलतात आणि स्थिर राहतात याच्याशी सामाजिक विकास निगडीत आहे. मग सामाजिक विकासामध्ये लोक समूहानं कसे राहतात, एकमेकांच्या आंतरक्रिया कशी करतात, त्याचबरोबरीनं नातेसंबंध कसे प्रस्थापित केले जातात, विकसित केले जातात, त्याचबरोबरीनं त्यामध्ये नातेसंबंधांमध्ये कशी स्थिरता असते किंवा नातेसंबंध कसे बदलतात, तर ह्या सगळ्या सामाजिक ज्या गोष्टी आहेत ह्या सामाजिक गोष्टींचा जो विकास आहे किंवा सामाजिक गोष्टींमधले जे बदल आहेत तर ह्या बदलांचा विचार हे सामाजिक विकासाचे जे अभ्यासक आहेत किंवा जे वैकसिक तज्ज्ञ आहेत ते करताना आपल्याला दिसतात. व्यक्तिमत्वामध्ये रुची असणारा वैकसिक तज्ज्ञ व्यक्तीमधील टिकाऊ गुणवैशिष्ट्ये स्थिर आहेत का याविषयी विचारणा करेल, तर सामाजिक विकासामध्ये तज्ज्ञ असणारा किंवा रुची असणारा वैकसिक तज्ज्ञ हा वंशवाद, गरिबी, घटस्फोट यासारख्या सामाजिक घटकांचा विकासावर काय परिणाम होतो याचा ते विचार करतील. आलं लक्षात. म्हणजे व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ जे असतात तर ते व्यक्तिमत्व घटकांवर भर देतील, तर सामाजिक विकासाच्या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती असतात किंवा रुची असणारे जे तज्ज्ञ असतात ते काय करतील, जे सामाजिक घटक आहेत म्हणजे वंशवाद असेल, गरिबी असेल, घटस्फोट असेल, तर या घटकांचा विकासावर काय नेमका प्रभाव पडतो तर याचा ते विचार करतात असं आपल्याला दिसून येईल. यानंतर यातला दुसरा मुद्दा आहे वय विस्तार आणि व्यक्तिगत भिन्नता. वय विस्तार आणि व्यक्तिगत भिन्नता. तर वय जसं बदलत जाईल किंवा व्यक्तिगत भिन्नता जी आहे ही व्यक्तिगत भिन्नता किंवा इथं वैकसिक मानसशास्त्रामध्ये आपण अभ्यास करत असताना वयाची विशिष्ट रेंज जी आहे किंवा वयाचा जो विशिष्ट विस्तार आहे त्यानुसार आपण ह्या विकासाचे जे टप्पे आहेत ते विकासाचे टप्पे केलेले दिसतात आणि ह्या प्रत्येक विकासाच्या टप्प्यावर व्यक्तींमध्ये भिन्नता पाहायला मिळते असं देखील आपल्याला दिसून येईल. एखाद्या विशिष्ट क्षेत्राची निवड करण्यापूर्वी वैकसिक तज्ज्ञ वयाची श्रेणी किंवा वयाचा विस्तार निवडतात. जीवन कालावधी ही व्यापक वयाच्या श्रेणीमध्ये विभागली जाते. म्हणजे पूर्ण जीवन कालावधी जो आहे तो जीवन कालावधी हा वयाच्या विस्तारामध्ये किंवा वयाच्या श्रेणींमध्ये विभागला आहे. जसे जन्मपूर्व कालावधी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रीनॅटल पिरियड असं म्हणतो. प्रीनॅटल पिरियड म्हणजेच गर्भधारणेपासून तो जन्मापर्यंतचा कालावधी, गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतचा कालावधी त्याला जन्मपूर्व कालावधी असं म्हटलं जातं. त्यानंतर नवजात अवस्था ते नुकतेच चालू लागलेले मूल, नवजात अवस्था ते नुकतेच चालायला लागलेले मूल ह्यालाच इन्फॅन्सी अँड टॉडलरहूड असं म्हटलं जातं. इन्फॅन्सी अँड टॉडलरहूड. इन्फॅन्सी म्हणजेच काय, नुकतंच जन्माला आलेलं किंवा नवजात अवस्थेतलं मूल जे आहे ते, आणि
टॉडलरहूड म्हणजेच काय, नुसतंच आता मूल चालायला लागलेलं आहे किंवा रांगायला लागलेलं आहे, त्यालाच टॉडलरहूड असं म्हणलं जातं. तर हा जो कालावधी आहे तो जन्मापासूनचे वयाच्या 3 वर्षापर्यंतचा आहे. जन्मापासून वयाच्या 3 वर्षापर्यंतचा कालावधी याला काय म्हणलं जातं, नवजात अवस्था ते नुकतेच चालू लागलेले मूल. त्यानंतर शालेय पूर्व कालावधी, शालेय पूर्व कालावधी त्यालाच आपण म्हणतो प्री स्कूल पिरियड. आता प्री स्कूल पिरियड किती असतोय, 3 ते 6 वर्षाचा असतो, 3 ते 6 वर्षाचा असतो. पण आता जसे सामाजिक परिवर्तन किंवा जसे बदल होत चाललेले आहेत तसं आता हा प्री स्कूल जो पिरियड आहे तो आता किती झालेला आहे, एकदम कमी झालेला आहे. कारण 3 वर्षाचं मूल झालं की त्याला लगेच आपण शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करतो. पण ॲक्च्युली हा कालावधी कसा आहे, 3 ते 6 वर्षाचा आहे. प्री स्कूल म्हणजे शालेय पूर्व कालावधी. 6 वर्षानंतरच मुलाला शाळेत पाठवणं हे गरजेचं आहे किंवा हे आपल्याला या वैकासिक अभ्यासातून दिसून आलेलं आहे. पण आपण लवकर त्याला शाळेत पाठवत असल्यामुळं त्याचा जो विकास आहे तो वेगळ्या पद्धतीनं होतोय असं आपल्याला दिसेल. त्यानंतर मध्य बाल्यावस्था मिडल चाइल्डहूड हा कालावधी जो आहे तो 6 ते 12 वर्षांचा आहे. मिडल चाइल्डहूड हा कालावधी 6 ते 12 वर्षांचा आहे. त्यानंतरचा कालावधी किशोरावस्था, त्याला ॲडोलसन्स पिरियड असं म्हटलं जातं. किशोरावस्था ॲडोलसन्स हा कालावधी जो आहे त्यालाच टीन एज असं देखील म्हटलं जातं. टीन एज आलं लक्षात. हा कालावधी 12 ते 20 वर्षांचा आहे. हा कालावधी किती आहे, 12 ते 20 वर्षांचा आहे. त्यानंतर तरुण प्रौढावस्था किंवा पूर्व प्रौढावस्था यंग अडल्टहूड याला म्हटलं जातं. तर हा यंग अडल्टहूडचा कालावधी जो आहे तो 20 ते 40 वर्षांचा आहे. त्यानंतर मध्यम प्रौढावस्था त्यालाच मिडल अडल्टहूड असं म्हटलं जातं. हा कालावधी 40 ते 65 वर्षादरम्यानचा आहे. आणि शेवटचा जो कालावधी आहे तो म्हणजे उत्तर प्रौढावस्था, त्यालाच आपण ओल्ड एज देखील असं म्हणतो. उत्तर प्रौढावस्था म्हणजेच ओल्ड एज, यालाच आपण इंग्लिशमध्ये लेट अडल्टहूड असं म्हणतो. आणि हा कालावधी जो आहे तो वयाच्या 65 ते त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण लेट अडल्टहूड किंवा वृद्धावस्था किंवा आपण उत्तर प्रौढावस्था असं देखील त्याला म्हणतो. तर अशा पद्धतीनं वयानुसार किंवा वयाच्या विस्तारानुसार, वयाच्या श्रेणीनुसार हे विकासाचे वेगवेगळे जे टप्पे आहेत किंवा विकासाची वेगवेगळी क्षेत्र इथं तयार केलेले आहेत. आणि ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी व्यक्तिगत भिन्नता आहे किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये जो विकास आहे, विकासाची वेगवेगळी क्षेत्र आहेत आणि त्यानुसार मग व्यक्तींमध्ये जी भिन्नता दिसते, तर याचा देखील अभ्यास इथं ह्या वैकासिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. अधिकतर वैकासिक तज्ज्ञांनी मान्य केलेल्या या व्यापक अवस्था या सामाजिक रचना आहेत. आलं लक्षात. म्हणजे ह्या ज्या रचना तयार केलेल्या आहेत किंवा ह्या ज्या अवस्था तयार केलेल्या आहेत विकासाच्या, ह्या एक महत्त्वाच्या म्हणजे ह्या सामाजिक रचना आहेत. आता सामाजिक रचना ह्या सामायिक केलेल्या वास्तविकतेच्या कल्पना होत. सामायिक रचना ह्या काय आहेत, या सामाजिक रचना ह्या सामायिक केलेल्या वास्तवतेच्या कल्पना आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये त्या मुलाचा सामाजिक विकास कसा होत जातो. आलं लक्षात. मूल सामाजिक कसं बनायला लागतं, तर या संदर्भात या अवस्था केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. या अधिकतर प्रमाणात विस्तृत किंवा सर्रासपणे स्वीकारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या अवस्था आहेत ह्या सर्रासपणे सगळीकडं स्वीकारल्या गेलेल्या आहेत व एखाद्या क्षणी समाज आणि संस्कृतीच्या कार्याच्या रूपात आहेत. आणि मग काही वेळेला काय होतं की या अवस्थांमध्ये समाज आणि संस्कृतीनुसार भिन्नता देखील आपल्याला पाहायला मिळते. वयाची जी श्रेणी आहे किंवा वयाचा जो विस्तार आहे हा अनेकदा संस्कृतीपरत्वे भिन्न असल्याचे दिसते. वयाची श्रेणी ही अनेकदा संस्कृतीनुसार भिन्न असल्याचे दिसते. म्हणजे संस्कृतीचा प्रभाव जो आहे, प्रभाव या वयाच्या श्रेणीवर किंवा या वैकासिक अवस्थांवर पडताना आपल्याला दिसतो. जसे 17व्या शतकात बाल्यावस्था हा कालावधी हा लहान प्रौढाच्या रूपात पाहिला जायचा. म्हणजे 17व्या शतकामध्ये बाल्यावस्थेचा जो कालावधी आहे हा कालावधी लहान प्रौढावस्थेच्या रूपात पाहिला जायचा. म्हणजे त्यांना लहान प्रौढ असं म्हटलं जायचं. काही कालावधींच्या सीमारेषा स्पष्ट आहेत. काही कालावधींच्या सीमारेषा ज्या आहेत त्या स्पष्ट आहेत. जसे जन्मानंतर नवजात अवस्थेची सुरुवात होते. शालेय पूर्वावस्था ही शाळेत जाताच संपते. आलं लक्षात. म्हणजे ह्या यांच्या बाउंड्रीज ज्या आहेत किंवा यांच्या सीमारेषा इथं स्पष्ट आहेत आपल्याला असं म्हणजे बघायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर जी आश्रम पद्धती आहे भारतामध्ये होती, पूर्वीच्या काळामध्ये जी होती आश्रम पद्धती, किंवा ह्या आश्रम पद्धतीमध्ये मानवी जीवनाचा 4 कालावधीमध्ये त्यांनी त्यांचं विभाजन केलेलं होतं. आता हे 4 कालावधी कुठले आहेत, तर पहिला कालावधी आहे ते ब्रह्मचार्य आश्रम.
ब्रह्मचार्याश्रम किंवा ब्रह्मचर्य असं त्याला म्हटलं जातं, त्यालाच विद्यार्थी दशा देखील म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी जे म्हणजे जे आश्रम व्यवस्था आहे त्यानुसार ब्रह्मचर्याश्रम किंवा ब्रह्मचर्य त्याला विद्यार्थी दशा असं म्हटलं जातं. त्यानंतर गृहस्थाश्रम जिथं वैवाहिक जीवन पार पाडलं जातं. वानप्रस्थाश्रम म्हणजेच आपल्या कामधंद्यामधून किंवा नोकरीमधून सेवानिवृत्तीचा कालावधी. आणि शेवटचा जो कालावधी आहे तो म्हणजे संन्यासाश्रम, म्हणजे संपूर्ण जीवनाचा त्याग करणं. आलं लक्षात? जीवनाचा त्याग करणं आणि मग आत्मवास्तविकीकरण करणं किंवा सत्य शोधणं किंवा जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी बाहेर पडणं, समाजामधून किंवा आपल्या या वैवाहिक जीवनामधून बाहेर पडणं, त्यालाच संन्यासाश्रम असं म्हटलं जातं. तर ह्या 4 आश्रम कालावधीमध्ये किंवा ह्या 4 आश्रमांमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळात जी वैकासिक अवस्था आहे त्या वैकासिक अवस्था विभागल्या गेल्या होत्या. या अवस्था व्यक्तीला भूमिकांवरून निर्धारित केलेल्या आहेत ना, की वैकासिक प्रक्रियेच्या आधारे. म्हणजे ह्या ज्या अवस्था आहेत ह्या व्यक्तीच्या भूमिकेवरून निर्धारित केलेल्या आहेत. ह्या 4 अवस्था ज्या केलेल्या आहेत म्हणजे 4 जे आश्रम केलेले आहेत, तर हे 4 आश्रम व्यक्तीच्या भूमिकेवरून निर्धारित केलेले आहेत. ते वैकासिक प्रक्रियेचा काय भाग नाहीत, हे लक्षात घ्या. लक्षात म्हणजे ते वैकासिक प्रक्रियेनुसार केलेलं नसून व्यक्तीची जी भूमिका आहे त्या प्रत्येक आश्रमामध्ये कोणती भूमिका व्यक्तीनं पार पाडायची आहे त्यानुसार ते आश्रम व्यवस्था केलेली होती. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण अर्जन करायचं आहे, लक्षात. गृहस्थाश्रमामध्ये त्यांना वैवाहिक जीवनाची भूमिका पूर्ण करायची आहे. वानप्रस्थाश्रमामध्ये सेवानिवृत्तीचा जो कालावधी आहे आणि सामाजिक कार्य, तर त्यामध्ये त्यानं सहभाग घ्यायचा आहे. आणि संन्यासाश्रमामध्ये त्यानं वैवाहिक जीवनाचा त्याग करायचा आहे. तर ह्या अशा ज्या भूमिका आहेत, प्रत्येक अवस्थेमध्ये ज्या भूमिका व्यक्तीनं करायच्या आहेत त्या भूमिकेनुसार तो कालावधी त्यांनी दिलेला आहे असं आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ पूर्व प्रौढावस्थेचा कालावधी गृहीत धरायचा झाल्यास पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तो 20 वर्षापासूनचा गृहीत धरला जातो. आता पूर्व प्रौढावस्थेचा कालावधी किंवा ह्याच्यामध्ये देखील काही वेळेला संस्कृतीचा कसा फरक पडतो ते दिसतोय आपल्याला, की पूर्व प्रौढावस्थेचा कालावधी गृहीत धरायचा झाल्यास पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तो 20 वर्षापासूनचा गृहीत धरला जातो, कारण यावेळी टीनेज संपलेले असते. याउलट जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यामध्ये महाविद्यालयाच्या समाप्तीनंतर व कार्यस्थळाच्या प्रवेशामध्ये म्हणजेच करिअरला ज्यावेळी सुरुवात करतो तो, तर म्हणजेच साधारण वयवर्ष 22 नंतर पूर्व प्रौढावस्था मानली जाते. म्हणजे काही ठिकाणी ती 20 वर्षापासून मानली जाते, काही ठिकाणी ती 22 वर्षानंतर मानली जाते. तर बिगर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जिथे शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत तिथे प्रौढावस्थेची सुरुवात तुलनेने लवकर होते. तर जिथं काय की शिक्षणाच्या व्यवस्था कमी आहेत किंवा जिथं शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाही किंवा शिक्षण जास्त घेतलं जात नाही, तर अशा संस्कृतीमध्ये किंवा अशा समूहांमध्ये काय केलं जातं, हा प्रौढावस्थेचा कालावधी लवकर सुरू होतो. म्हणजे मूल त्याला समजायला लागलं की 15-16 वर्षाचं झालं की लगेच ते काम करायला सुरुवात करतं किंवा नोकरी धंदा करायला सुरुवात करतं. आणि त्यामुळे त्यांची जी प्रौढावस्था आहे पूर्व प्रौढावस्था ती लवकर सुरू होते. काही वैकासिक तज्ज्ञ पूर्णतः नवीन वैकासिक कालावधी मांडताना दिसतात, लक्षात. मग काही वैकासिक तज्ज्ञ ह्या ज्या अवस्था सुरुवातीला तुम्हाला ज्या सांगितल्या तर त्या अवस्थेपेक्षा थोडे वेगळे अवस्था मांडताना दिसतात. जेफ्री आर्नेट या मानसशास्त्रज्ञाने उदयोन्मुख प्रौढावस्था ही अवस्था मांडली. उदयोन्मुख प्रौढावस्था ही अवस्था एक मांडलेली आहे. या अवस्थेची सुरुवात टीनएजच्या शेवटी ते 20च्या मध्यापर्यंत चालते. या अवस्थेची सुरुवात ही टीनएजच्या शेवटी ते 20च्या मध्यापर्यंत असते. म्हणजे टीनेज जे आहे ते टीनेज मुख्यतः 13 ते 19 वर्षापर्यंत मानलं जातं, लक्षात. 13 ते 19 आणि मग म्हणजे 13 ते 19 म्हणून त्याला टीनेज असं म्हटलं जातं. मग त्या 19 जो कालावधी आहे म्हणजे 19 आणि 20 यांच्यामधला जो कालावधी आहे त्या मधल्या कालावधीलाच त्यांनी काय म्हणलेलं आहे, उदयोन्मुख प्रौढावस्था असं म्हटलं जातं. या दरम्यान व्यक्ती किशोरही राहिलेली नसते, शिवाय प्रौढावस्थेची संपूर्ण जबाबदारी देखील तिनं स्वीकारलेली नसते. म्हणजे या 19 ते 20च्या या दरम्यान ते जे मूल आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती किशोर पण राहिलेली नसते, म्हणजे टीनेजमध्ये पण नसते आणि पूर्व म्हणजे प्रौढावस्थेमध्ये पण ती नसते. आणि म्हणून तिला उदयोन्मुख प्रौढावस्था असं जेफ्री आर्नेट यानं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर व्यक्तीच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांबाबत व्यक्तिभेद आढळतात. ही एक जैविक वस्तुस्थिती आहे. व्यक्ती भिन्न भिन्न गतीने कालावधीमध्ये विकासाचे टप्पे पादाक्रांत करते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं ही जी गती आहे या विकासाच्या अवस्थेमध्ये जाण्याची ही वेगवेगळी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्यांचे गती वेगळी आहे, त्यांचा कालावधी देखील
वेगळा आहे. तथापि वयाच्या कोणत्या टप्प्यावर एखादी घटना घडेल यावर परिवेशीय म्हणजे परिस्थितीतील घटकांचा देखील प्रभाव पडतो. उदाहरणार्थ विवाहाचं जे वय आहे हे विवाहाचं वय संस्कृतीनुसार किंवा संस्कृती परत्वे बदलत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे विवाहाचं वय देखील संस्कृतीनुसार बदलताना आपल्याला दिसतं. काही संस्कृतीमध्ये 25-30 वर्षानंतर लग्न केलं जातं, काही संस्कृतीमध्ये 18 ते 20च्या दरम्यान लग्न केलं जातं. म्हणजेच काय की संस्कृती काही संस्कृतीमध्ये तर 15-16 वयातच लग्न केलं जातं. म्हणजेच काय इथं की संस्कृतीनुसार जो वयाचा कालावधी आहे विवाहाचं वय जे आहे ते बदलतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच संस्कृतीनुसार आणि परिस्थितीनुसार ह्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत ह्या विकासाच्या अवस्था आपल्याला बदलताना दिसतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ते म्हणजे वैकासिक तज्ज्ञ जेव्हा वयाच्या विस्ताराचा विचार करतात तेव्हा ते सरासरी वयाविषयी बोलत असतात. म्हणजे हे जे वयाचा विस्तार इथं जो दिलेला आहे किंवा ज्या विकासाचे टप्पे इथं दिलेले आहेत, ज्या अवस्था दिलेल्या आहेत तर ह्या सरासरी आहेत म्हणजे ॲव्हरेज आहेत, त्या स्पेसिफिक नाहीत. एखाद्या वैकासिक टप्प्यावर व्यक्ती कधी पोहोचतात याची सरासरी काही व्यक्ती लवकर तर काही उशिरा तर काही सरासरी वयाच्या दरम्यान तो टप्पा हस्तगत करतात. म्हणजे सरासरी म्हणजेच काय की एखाद्या वैकासिक टप्प्यावर व्यक्ती कधी पोहोचतात याची ती सरासरी आहे. मग काही व्यक्ती तिथं लवकर पोहोचतात, काही व्यक्ती उशिरा पोहोचतात तर काही तिथं सरासरी कालावधीमध्ये किंवा सरासरी वयाच्या दरम्यान ते पोहोचतात असं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, यालाच आपण इथं म्हणलेलं आहे वय विस्तार आणि व्यक्तिगत भिन्नता. त्यानंतर यातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे विषय क्षेत्र आणि वय यामधील दुवा. म्हणजे आता पहिले जे 2 मुद्दे आपण बघितलेले आहेत तर यामधला जो दुवा आहे यामध्ये जी लिंक आहे ती लिंक काय आहे ते आपण इथं बघूया. विशिष्ट क्षेत्र आणि वय यामधील दुवा. जीवन कालावधी विकासामधील शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास यासारखी सर्वच क्षेत्रे संपूर्ण जीवनादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ही जी विकासाची जी सर्व क्षेत्र आहेत, सर्व जे विषय आहेत शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, व्यक्तिमत्व आलं लक्षात, तर हे जी सगळी क्षेत्र आहेत ही सगळी क्षेत्र संपूर्ण जीवनादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे काही वैकासिक तज्ज्ञ जन्मपूर्व अवस्थेदरम्यान शारीरिक विकासावर लक्ष केंद्रित करतात तर इतर जण किशोरावस्थेदरम्यान, काही शालेय पूर्व अवस्थेमधील सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करतात तर काही उत्तर प्रौढावस्थेमधील सामाजिक नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करतात. काही विकासतज्ञ मात्र संपूर्ण जीवन कालावधी दरम्यान घडणाऱ्या बौद्धिक विकासावर लक्ष पुरवतात. म्हणजे हे जे तज्ज्ञ लोक आहेत हे तज्ज्ञ लोक हे वेगवेगळ्या अवस्थांवर वेगवेगळ्या घटकांवर लक्ष केंद्रित करतात असं आपल्याला दिसून येईल. पण महत्त्वाचं काय आहे की हे जे क्षेत्र आहेत हे जे विषय आहेत विषय क्षेत्र ही यांच्यामध्ये जे बदल होतात किंवा यांच्यामध्ये जो विकास होतो आहे तो विकास हा आयुष्यभर होत असतो आहे, हा जीवनभर होत असतो आहे, हे इथं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे व्यक्तीचा विकास हा जन्मपूर्व अवस्थेपासून म्हणजेच गर्भावस्थेपासून तो त्याच्या मृत्यूपर्यंत हा विकास हा होत असतो हे इथं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं पहिला मुद्दा बघितलेला आहे जीवनकाल विकास अभिमुखता. पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा मुद्दा आपण बघू. थँक्यू.